नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण मुळ्याचा खरडा कसा बनवायचा ही रेसिपी बघत आहोत। तर त्यासाठी अगदी कमी साहित्य लागतं बघा। झटपट ही रेसिपी आपण बनवू शकतो आणि खायला भन्नाट लागते। आता हे मुळे जे आहेत ते बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आलेले आहेत। तर ते आपण नक्कीच असे आणून याची ही जी खरडा रेसिपी आहे ती बनवू शकतो। त्यासाठी मी इथे 3 असे मीडियम आकाराचे मुळे घेतले आहे। स्वच्छ धुवून घ्यायचे, चोळून घ्यायचे, याला माती वगैरे लागलेली असते। आता आपण हे किसून घेणार आहोत। तर मुळे सर्वात तर आधी धुवूनच घ्यायचे, नंतर आपण किसून घेणार आहोत। त्यापूर्वी याचा हा दोन्ही साइडचा भाग कट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि मगच हे मुळे किसून घ्यायचे। या मुळ्याच्या पानाची देखील भाजी खूप छान लागते। नसेल तुम्ही बनवली तर नक्की बनवून बघा। आता हे आपण साइडला ठेवून देऊ आणि जाड किसणीने किसायचं आहे। मात्र याला बारीक किसणी न घेता अशी जाड किसणी घ्यायची आणि त्याने हे मुळे किसून घ्यायचे। तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे मुळे जे आहेत ते किसून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने हा मुळा आपल्याला किसून घ्यायचा आहे। तर इथे संपूर्ण जे मुळे आहेत ते आपण किसून घेतले आहे। आता फोडणीची तयारी करणार आहोत। गॅसवर या कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत। तेल थोडंसं गरम झालं की मग आपण यामध्ये मसाले टाकणार आहोत। आणि या मुळ्याच्या खरड्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं साहित्य म्हणजे हा मिरचीचा ठेचा लागणार आहे। मी सकाळीच हा ठेचा बनवून घेतला आहे। आपल्या हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर, थोडंसं मीठ टाकून हे मिक्सरला किंवा तुम्ही खलबत्त्यातही वाटून हा ठेचा करू शकता। लगेच म्हणजे ही रेसिपी बनवता वेळेस सुद्धा तुम्ही हा ठेचा बनवू शकता, पण मी सकाळी बनवून ठेवलेला आहे। म्हटलं चला आता आपल्याला लगेच भाजी बनवता येईल किंवा हा खरडा बनवता येईल। तेल गरम झालेलं आहे, बघू शकता मस्त अशी वाफ आलेली आहे। यामध्ये थोडीशी मोहरी टाकते। मोहरी छान अशी फुलली की मग जिरं टाकायचं आणि जिरं सुद्धा थोडंसं फुलू द्यायचं। मग यामध्ये कोथिंबीर टाकायची। मला आवडते फोडणीमध्ये कोथिंबीर टाकायला म्हणून मी टाकते, नाही टाकली तरी चालते। तर आता यामध्ये हा मिरचीचा जो खरडा किंवा ठेचा आहे बनवलेला तो टाकायचा आहे आणि 1-2 मिनिटांसाठी तेलावर परतून घ्यायचा। यात कुठले आपण मसाले वगैरे टाकणार नाही आहोत। अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी बनवत आहोत, तेवढीच चवदार सुद्धा लागते। ठेचा थोडासा परतून झालाय। आता यात आपण हिंग टाकणार आहोत। थोडंसं हिंग टाकायचं, अगदी 1 चिमूट एवढं हिंग टाकून घ्यायचं। त्याचबरोबर 1 चिमूट हळद सुद्धा टाकायची आहे। हळद पावडर देखील फार टाकायची नाहीये। आणि हा किसलेला संपूर्ण जो मुळा आहे तो टाकून घ्यायचा। आपण हा पाणी न टाकताच वाफवून घेणार आहोत बघा। मध्यम आचेवर आपल्याला ही खरडा रेसिपी वाफवून घ्यायची आहे। छान हे मिक्स करून घेऊ आधी। संपूर्ण मिक्स करून झालं की यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। आपण ठेचा वाटता वेळेस सुद्धा मीठ टाकलं होतं,
तर आता जेवढं या भाजीला पाहिजे तेवढंच मीठ टाकायचं आहे आणि भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. तुम्ही ही भाजी कशी बनवता तेही मला सांगू शकता आणि ही भाजी कशी झाली, तुम्हाला आवडली नाही आवडली ते सुद्धा मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता. व्हिडिओ जरी आवडला तरी एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आता ही छान आपण भाजी मिक्स करून घेतली. यावरती झाकण ठेवते आणि आपल्याला ही भाजी जी आहे ती अगदी कमी गॅसवर म्हणजे मध्यम आचेवरच वाफवून घ्यायची आहे. एक 2-3 मिनिटांमध्ये भाजी तयार होईल बघा. 1-2 मिनिटं ही भाजी आपण छान अशी शिजवून घेतली आहे. आता आपण ही फिरवून घेणार आहोत. 1-2 वेळा मी मध्ये पण याला फिरवून घेतलं होतं म्हणजे ही तळाला चिकटली नाही पाहिजे. तर अशी ही वाफेवरच भाजी शिजवून घ्यायची म्हणजे छान लागते. आणि याला ना मूळ पाणी सुटते या मुळ्याला, तर त्या पाण्यामध्ये जी भाजी शिजल्या जाते. फार वेळ लागत नाही भाजी शिजायला सुद्धा. आता आपण ही भाजी खाऊ शकतो ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर तुम्ही भाजी खाऊ शकता किंवा हा खरडा खाऊ शकता. वरून पुन्हा कोथिंबीर टाकली. कोथिंबीर मात्र भरपूर टाका, त्यामुळे त्या भाजीला अप्रतिम अशी चव येते. कारण आपण यामध्ये कुठलेही मसाले वापरलेले नाही आहेत. तर अशी ही चमचमीत अगदी साध्या सोप्या पद्धतीने मुळ्याचा खरडा किंवा मुळ्याची चटणी, ठेचा तुम्ही म्हणू शकता, तयार झाला आहे. कसा झाला नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलला आधीच ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. तर भेटू पुन्हा अशा छानशा झटपट रेसिपीसह.